Good morning, dear students. Today we are going to learn about 4.1 History of Novel. In first part, we have seen that 18th century has given us two gifts. One is periodical essay, second one is novel. This novel word is derived from this word novella. It is an Italian word and the meaning is new. This novel has two types. First one is this novel, second one is this novel. The meaning of this novel is different, but the pronunciation is same. Clear? Spelling is different, pronunciation is same. See, spelling is Novelle, novel. Second spelling is Novel. Is it clear? So this is novel, this is also novel. These are the two types which we get from this word novella. Is it clear? So this novel is also called as novella, but this is different from this novel. कळतंय? हे दोन नॉवेल जे आहेत त्यांचे स्पेलिंग वेगळे आहेत आणि प्रोनाउन्सिएशन मात्र सारखं आहे. नॉवेल दोनही प्रकार वेगळे आहेत. याला आपण मोठी कादंबरी म्हणू शकतो आणि ह्याला छोटी कादंबरी म्हणू शकतो. इज इट क्लियर? So what is the definition of this first novel? The definition of this first novel is prose fiction. This novel is a prose fiction. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं प्रोज फिक्शन म्हणजे गद्य काल्पनिक कथा. कळतंय? सेकंड थिंग शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल. फुल लेंथ मोठी कादंबरी. ठीक आहे? ही जी मोठी कादंबरी आहे याच्यापेक्षा हे नॉवेल जे आहे हे कसं असतं शॉर्टर, छोट. इज इट क्लियर? थर्ड थिंग इज लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. नॉवेल हे नेहमी शॉर्ट स्टोरी पेक्षा मोठं असतं हे आपण मागे बघितलेलं आहे. तर हे नॉवेल कसं आहे शॉर्टर दॅन दिस नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. इज इट क्लियर? दिस इज द डेफिनेशन ऑफ दिस नॉवेल. कळतंय की डेफिनेशन वरती क्वेश्चन आला आपल्याला पेपरमध्ये तर आपल्याला हे एवढं लिहिता आलं पाहिजे की नॉवेल इज अ प्रोज फिक्शन. इट इज शॉर्टर दॅन फुल लेंथ नॉवेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरी. इज इट क्लियर? नेक्स्ट थिंग, what are the features of this novel? Features काय आहे, याचे वैशिष्ट्य काय आहे, याच्यामधले घटक काय आहेत, काय असते या नॉवेल मध्ये? फीचर्स, देयर आर 6 features. फर्स्ट फीचर इज वेल स्ट्रक्चर्ड. क्लियर? नॉवेल कसं असायला पाहिजे? वेल स्ट्रक्चर. त्याचे जे काही आकृतीबंध दिलेले आहेत नॉवेलचे त्याच्यामध्ये टाइम, प्लेस, क्लियर, कॅरेक्टर्स किंवा नेचर हे जे 7 घटक आपण पाहिलेले होते ते 7 घटक बरोबर हे स्ट्रक्चर मध्ये यायला हवे. ते जर वेल स्ट्रक्चर असेल तर ते नॉवेल चांगलं, पण त्यातला एखादा घटक कमी जास्त असेल तर मग ते स्ट्रक्चर डॅमेज होत आहे. क्लियर? सो इट शुड बी अ वेल स्ट्रक्चर. सेकंड फीचर इज शॉर्ट नॅरेटिव्ह. कसं असायला पाहिजे हे नॉवेल? शॉर्ट, छोटं. या नॉवेल पेक्षा हे छोटं. आणि नॅरेटिव्ह म्हणजे कोणीतरी सांगितलेलं, कथन केलेलं, नॅरेट केलेलं. क्लियर? एकतर त्या पात्राने किंवा लेखकाने किंवा कोणत्या तरी पात्राने ते कथन केलेलं असलं पाहिजे. इट शुड बी शॉर्ट अँड नॅरेटिव्ह. थर्ड फीचर इज सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. हे कसं असतं? सटायरिक किंवा रिअलिस्टिक टोन मध्ये असतं. म्हणजे जी कथा आहे त्या कथेचा टोन कधी कधी वास्तववादी, रिअलिस्टिक असतं. जसं घडलं तसंच्या तसं सांगणे, जसं आहे तसंच्या तसं तिथे स्पष्ट करणे. पण कधी कधी काय असतं? सटायरिक म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा एंड आपल्याला मिळणे. चांगल्या व्यक्तीचं चांगलं होणे हा झाला आपल्यासाठी अपेक्षित एंड. पण कधी कधी काय होतं की चांगल्या व्यक्तीचा एंड कधी कधी वेगळा होतो, वाईट होतो. तर मग ते कसं झालं? सटायरिक. कधी कधी टॉन्टिंग प्रकार त्याच्यामध्ये आलेला असतो. दॅट टाइम इट इज ऑल्सो सटायरिक. इज इट क्लियर? सटायरिक ऑर रिअलिस्टिक इन टोन. हे नॉवेल कसं असतं? एकतर वेल स्ट्रक्चर्ड, दुसरं शॉर्ट आणि नॅरेटिव्ह, तिसरं सटायरिक किंवा रिअलिस्टिक टोन मध्ये लिहिलेलं असतं. चौथा फीचर आहे या नॉवेलचं
फोकस ऑन वन इन्सिडेंट और इश्यू. क्लियर? एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या घटनेवरती, फोकस ऑन वन इन्सिडेंट. इन्सिडेंट घटना, इश्यू इथे घटना हाच अर्थ घेऊया. तर एखाद्या घटनेवरती आधारित ते नॉवेल असायला हवं. ठीक आहे? छोटीशी घटना कोणती पण. फॉर एक्झाम्पल तुम्ही तानाजी पिक्चर पाहिलेला आहे. तानाजीनी कोंढाणा किल्ला सर केला ही त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटना आणि त्या घटनेवरती आधारित तो पिक्चर. तर त्यामध्ये काय फक्त त्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे की तानाजीने त्या कोंढाण्याला कशा प्रकाराने सर केलं, मिळवलं. मग ही कोणती घटना झाली? इट इज फोकस ऑन वन इन्सिडेंट. एकाच गोष्टीवरती फोकस केलेला आहे की कोंढाणा किल्ला घेणे. इज इट क्लिअर? सो अशा प्रकारची गोष्ट असेल तर तो त्याला म्हणू शकतो आपण इट इज प्रॉपरली फोकस्ड. कळलं? नेक्स्ट थिंग इज वन और टू मेन कॅरेक्टर्स. ह्या नॉवेल मध्ये किती कॅरेक्टर्स असायला पाहिजे महत्वाचे? वन और टू. महत्वाचे कॅरेक्टर्स एक किंवा दोन, जास्त नाही. फाय असतं तिसरा. बाकीचे जे पात्र असेल ते मायनर पात्र असेल. क्लिअर? मायनर कॅरेक्टर्स असतील पण ते शेवटपर्यंत आपल्याला दिसायला पाहिजे. जर मध्येच ते मायनर पात्र लुप्त झाले, दिसलेच नाही आपल्याला, ठीक आहे, त्या स्टोरी मधनं गायबच केले, तर मग अशा वेळेस काय होतं की त्याचं स्ट्रक्चर बिघडतं. कळतंय? मग त्यावेळेस त्या नॉवेल प्रॉपर नॉवेल नाही बनत. म्हणजेच वन और टू मेन कॅरेक्टर्स त्या नॉवेल मध्ये असायला पाहिजे. बाकीचे हेल्पिंग कॅरेक्टर्स, मायनर कॅरेक्टर्स असतील पण जास्त नाही, थोडेसे, 2-3. क्लिअर? फॉर एक्झाम्पल जसा ह्या इंग्लिश नॉवेल मधला हा बिली बर्ड जो आहे, या बिली बर्ड मध्ये, ह्या नॉवेल मध्ये काय आहे? बिली बर्ड आहे, क्लॅगार्ट आहे, कॅप्टन आहे, असे 3 महत्वाची कॅरेक्टर्स आहेत, जास्त नाही आहेत. क्लिअर? त्याचप्रमाणे फोकस ऑन वन इन्सिडेंट, एकाच घटनेवरती तो आधारित आहे. बिली बर्ड. बिली बर्ड ही कादंबरी जी आहे ती बिली बर्डला मिलिटरीच्या रूल नुसार पनिशमेंट होते. पण कशी पनिशमेंट होते? त्यांनी केलेलं कृत्य अयोग्य नसतानाही केवळ मिलिटरीच्या रूलमुळे त्याला पनिशमेंट होते. तर मग ते कसं झालं? सटायरी. फोकस कशावरती आहे? फक्त वन इन्सिडेंट वरती की त्यांनी केलेल्या चुकीची त्याच्या हातून घडलेली चूक आणि त्यामुळे त्याला मिलिटरी रूल नुसार मिळालेली पनिशमेंट. म्हणजे फोकस ऑन वन इन्सिडेंट. आणखी कशी आहे ती? वन और टू मेन कॅरेक्टर्स, 2 किंवा 3 कॅरेक्टर्स तिथेच असायला पाहिजे महत्वाची. जसं बिली बर्ड आहे, क्लॅगार्ट आहे, कॅप्टन आहे, फक्त 3च कॅरेक्टर्स महत्वाची आहेत. इज इट क्लिअर? देन इट टेक्स प्लेस ॲट सिंगल ट्रेडिशन. सिंगल ट्रेडिशनच त्या कादंबरीमध्ये यायला हवी. सिंगल ट्रेडिशन म्हणजेच एखादीच प्लेस असेल. क्लिअर? हिस्टॉरिकल प्लेस घेतली तर फक्त ती हिस्टॉरिकल प्लेस असायला हवी. किंवा शिप वरती घटना घडत आहे तर ते शिपच फक्त तेवढंच दाखवलं पाहिजे की जिथे ती घटना घडत आहे. जसं बिली बर्डची गोष्ट आहे, ती कुठे घडते आहे? शिप वरती. मग ती तेवढंच वातावरण, तिथलं समुद्र आहे, ती शिप आहे, त्या शिपच्या आजूबाजूचं वातावरण जे आहे तेच तिथे दाखवलेलं आहे. तसंच तानाजीचं घेतलं जर, तानाजीमध्ये फक्त आपल्याला तेव्हाचाच परिसर दिसतो, किल्ला दिसतो, कोंढाणा किल्ला दिसतो, ते सैन्य दिसतं. इज इट क्लिअर? म्हणजे त्याच्याशी संबंधितच फक्त तिथे आपल्याला ट्रेडिशन दिसते. इज इट क्लिअर? सो टेक्स प्लेस ॲट सिंगल ट्रेडिशन. सो दीज आर द 6 फीचर्स विच आर प्रेझेंट इन दिस नॉवेल. तर ह्या फीचर्सला सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे परीक्षेच्या दृष्टीने. विच आर द 6 फीचर्स ऑफ नॉवेल म्हटलं तर हे आपल्या डोळ्यासमोर यायला हवेत. इज इट क्लिअर? फर्स्ट वन इज वेल स्ट्रक्चर्ड, शॉर्ट नॅरेटिव्ह. Next one is satiric or realistic in tone. Next one is focus on one incident or issue. Fifth one is one or two main characters. Last one is it takes place at single tradition. Is it clear? Now, which are the famous novel in English? आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेले आहेत ते हे 6 फेमस नॉवेल्स दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत ते? Famous English novels. The Heart of Darkness by Joseph Conrad. हे सगळे फेमस इंग्लिश लिटरेचर मधले नॉवेलिस्ट आहेत आणि त्यांनी लिहिलेले हे नॉवेल्स आहेत. पहिलं दिलेलं आहे आपल्याला द हार्ट ऑफ डार्कनेस अँड द ऑथर इज जोसेफ कॉनार्ड. इज इट क्लिअर? सेकंड वन इज द टर्न ऑफ द स्क्रू. दिस इज सेकंड नॉवेल अँड इट इज रिटन बाय ऑथर हेनरी जेम्स. हे पण एक महत्वाचे
ऑथर आहेत इंग्लिश लिटरेचर मधले. तिसरं आहे बिली बर्ड, ज्याच्याबद्दल आता आपण बोलत होतो. बिली बर्ड ते कोणी लिहिलंय? हर्मन मेलविले. नंतरचं आहे डेथ इन वेनिस, लिहिलेलं आहे आपल्याला ते थॉमस मन या लेखकाने. Seize the Day, this is the name of the novel. It is written by Saul Bellow. Is it clear? And the last one is Pearl, this is the name of the novel. It is written by John Steinbeck. Is it clear? So these are the 6 novels and the names of these novels are given in our textbook. परीक्षेच्या दृष्टीने हे नॉवेल्सची नावं सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मॅच द पेअर मध्ये येऊ शकतात किंवा राईट डाऊन नेम द नॉवेल्स म्हणून क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्कांसाठी, किंवा याच्यावरती राईट डाऊन द नोट ऑन नॉवेल अशी 2 मार्कांसाठी येऊ शकते. मग याच्यामध्ये डेफिनेशन पण यायला हवी, 6 फीचर्स पण यायला हवे आणि हे नॉवेल्सची नावं सुद्धा यायला हवी. म्हणजे हा एवढा पार्ट आपल्याला 2 मार्कांसाठी कमीत कमी व्यवस्थित प्रिपेअर करणं आवश्यक आहे. याच्यानंतर आपण बघणार आहोत दुसरा प्रकार नॉवेल. हा कसा आहे, याच्यापेक्षा हा कसा वेगळा आहे. इज इट क्लिअर? स्टुडंट्स, नाउ लेट अस सी द सेकंड टाइप ऑफ नॉवेल. आतापर्यंत आपण हा नॉवेल पाहिला, NOVELLE. आता आपण बघतो आहे दुसरा टाइप नॉवेल, NOVEL. It is also called as novella. Is it clear? आता ह्या नॉवेल वरती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, तर what are the 6 elements of novel किंवा what are the elements of novel. Is it clear? आणि ते एलिमेंट्सच या नॉवेलचे महत्त्वाचे आहेत. So let us see. Novel, there are 6 elements of these novels. ह्या नॉवेल्सचे 6 एलिमेंट्स आहेत. फर्स्ट वन इज थीम, सेकंड प्लॉट, थर्ड कॅरेक्टर, फोर्थ सेटिंग, फिफ्थ कॉन्फ्लिक्ट अँड द सिक्स्थ लास्ट इज लँग्वेज और वी कॉल्ड इट स्टाईल. बरं, याचे 6 एलिमेंट्स आहेत. पहिलं आहे थीम, दुसरा प्लॉट, तिसरं कॅरेक्टर, चौथं सेटिंग, 5वं कॉन्फ्लिक्ट, 6वं लँग्वेज किंवा त्यालाच आपण स्टाईल म्हणतो. आता पहिल्या एलिमेंट मध्ये काय असतं, का महत्वाचं आहे ते एलिमेंट ह्या नॉवेल्ससाठी, काय असतं त्या एलिमेंट मध्ये बघूया. थीम. थीम आपल्याला तसं माहिती आहे, आपण जेव्हा व्हॉट इज द थीम ऑफ द पोएम असा क्वेश्चन येतो तर आपण थीम आतापर्यंत लिहिलेली आहे, 10वीत लिहिलेली आहे, 11वीत पण लिहिलेली आहे. तर तसंच इथे थीम नॉवेलची महत्वाची आहे. मागल्या वर्षी ड्रामाचे सुद्धा आपण काय थीम असायची हे बघितलेलं आहे. सिमिलरली हिअर फर्स्ट एलिमेंट इज थीम. काय आहे ही थीम? थीम इज अ सेंट्रल आयडिया. सेंट्रल आयडिया, सेंट्रल आयडिया म्हणजेच त्या गोष्टीची महत्वाची मुख्य आयडिया, कल्पना काय आहे. क्लिअर? हे त्या थीम मध्ये आलेलं असतं. It expressed in nutshell. Theme always expressed the story in nutshell. सेंट्रल आयडिया जी काही असेल त्या स्टोरीची, त्या नॉवेलची, ती थोडक्यात या थीम मध्ये सांगितलेली असते. क्लिअर? नटशेल, नटशेलचा अर्थ काय? थोडक्यात. दुसरा पार्ट काय थीमचा? दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे? इट कॅन बी फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और ट्रूथ पुट फोर्थ. या थीम द्वारे आपल्याला एखादं फिलॉसॉफिकल स्टेटमेंट सांगितलेलं असतं. एखादं फिलॉसॉफिकल स्टेटमेंट आपण त्या थीम द्वारे सांगत असतो, किंवा काही सत्य, एखादं काही सत्य असेल, सत्य गोष्ट, त्यातून काही सत्य निघत असेल, जसं फॉर एक्झाम्पल सत्याचा विजय होतो, हे काय झाले? ट्रूथ है ना. वाईट माणसांचं वाईट होतं, हे पण एक काय झालं? ट्रूथ है ना. तर हे अशा प्रकारे कुठली तरी एखादी गोष्ट लोकांच्या समोर ठेवली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और ट्रूथ पुट फोर्थ थ्रू दिस थीम. कळलं? याच्या पुढे काय म्हणते हे थीम? इट इज अ नॅरेशन और a series of events in story. Theme is a narration of series of events in the story.
म्हणजेच सांगकथन आहे. थीम म्हणजेच काय इथे कथन आहे. कशाचं? द सिरीज ऑफ इव्हेंट्स. त्या स्टोरीमध्ये ज्या ज्या घटना घडतात आहे त्या सिरीजचं एकामागे घडणाऱ्या घटनांचं कथन हे या थीम मध्ये आपल्याला आपण सांगत असतो. पुढची गोष्ट काय आहे? पुढचं घटक कॅरेक्टर्स ऍक्टिंग ऑन पर्टिक्युलर सेटिंग्स. थीम म्हणजेच काय आहे? इट इज अ नॅरेशन ऑफ सिरीज ऑफ इव्हेंट्स इन अ स्टोरी अँड कॅरेक्टर ऍक्टिंग ऑन पर्टिक्युलर सेटिंग. एखाद्या सेटिंग वरती, एखादा जो काही सेटिंग दिलेला असेल त्या नॉवेलचा, त्या सेटिंग वरती कॅरेक्टर्सनी केलेली ऍक्टिंग आणि त्या ऍक्टिंग द्वारे समोर आलेली कथा. क्लिअर? तर अशा प्रकारे ही थीम हा एक इसेन्शियल महत्वाचा एलिमेंट आपल्याला त्या नॉवेल मध्ये दिसतो. इज इट क्लिअर? सो theme is a central idea. It is expressed in a nutshell. It can be a philosophical statement or truth put forth by the author. It can be expressed by the narration of series of events in a story or expressing by the character by acting on particular setting. Clear? तर अशा प्रकारे ही झाली आपली नॉवेलची थीम आणि हा महत्वाचा एक घटक आहे. दुसरा घटक कोणता आहे? प्लॉट. नॉवेलचा प्लॉट जो की महत्वाचा आहे. कसा असतो तो? प्लॉट इज इसेन्शियली अ स्टोरी. मुळात प्लॉट म्हणजे काय आहे? कथा, स्टोरी. और कोर्स ऑफ इव्हेंट्स किंवा इव्हेंट्स, घटना घडण्याचा मार्ग, कशा प्रकाराने घटना घडत आहे तो कोर्स, तो इव्हेंट म्हणजेच काय? प्लॉट. कळतंय? पुढे काय असतं प्लॉट मध्ये? इट इज क्रिएटेड बाय कॉन्फ्लिक्ट. प्लॉट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय? संघर्ष. संघर्षाद्वारे संघर्ष त्यामध्ये दाखवलेला असतो आणि ते संघर्ष आपल्याला प्लॉट क्रिएट केला जातो त्याच्याद्वारे. हा संघर्ष कसा असतो? आयदर इंटरनल इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. हा संघर्ष आयदर इंटरनल, एकतर इंटरनल अंतर्गत असतो, और एक्सटर्नल किंवा बाह्य स्वरूपाचा असतो. ठीक आहे? संघर्ष हा इंटरनल असू शकतो किंवा बाह्य स्वरूपाचा असतो. इंटरनल म्हणजे काय? अंतर्गत. अंतर्गत म्हणजेच काय सांगितले इथे? इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर. एखादा कॅरेक्टर असेल, मेन कॅरेक्टर असेल, त्या मेन कॅरेक्टरच्या आतमध्ये, मनामध्ये चालत असलेला संघर्ष. फॉर एक्झाम्पल हॅमलेट हे काय नाटक आहे, ड्रामा आहे. फॉर एक्झाम्पल इथे नॉवेलसाठी आपण घेऊया हॅमलेट या नाटकामध्ये हॅमलेटच्या मनामध्ये सतत चालत असलेला संघर्ष, करू की नको करू, है ना? तर हा जो संघर्ष आहे तो संघर्ष म्हणजेच काय? इंटरनल कॉन्फ्लिक्ट. तेच एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट सुद्धा प्लॉट मधला महत्वाची गोष्ट झाली. एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट कोणासोबत असतो? विथ अदर कॅरेक्टर विच इज प्रेझेंट इन द नॉवेल. नॉवेल मध्ये दुसरं कुठलं कॅरेक्टर जे असतं त्याच्यासोबत होणारा संघर्ष. फॉर एक्झाम्पल समजा दुश्मन आहे तर दुश्मनशी होणारा संघर्ष, है ना? तर हा असा संघर्ष सुद्धा इथे महत्वाचा आहे. हा एक्सटर्नल असू शकतो, बाह्य स्वरूपाचा असू शकतो किंवा अंतर्गत स्वरूपाचा तो असू शकतो. प्लॉट मे बी सिंपल और कॉम्प्लेक्स. आणि हा जो प्लॉट जो आहे नॉवेलचा तो कधी कधी सिंपल, साधा असतो. त्याच्यामध्ये खूप जास्त गुंतागुंत असत नाही. पण कधी कधी तो कसा असतो? कॉम्प्लेक्स, म्हणजे खूप मिश्र स्वरूपाचा असतो. म्हणजे एका प्लॉट मध्ये दुसरा प्लॉट, दुसऱ्या प्लॉट मध्ये तिसरा प्लॉट, तिसऱ्या प्लॉट मध्ये चौथा प्लॉट, असा कॉम्प्लेक्स मिश्र स्वरूपाचा असू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण शिवाजी महाराजांची पूर्ण स्टोरी जर घेण्याचा विचार केला नॉवेलसाठी तर काय होईल? शिवाजी महाराजांची स्वतःची स्टोरी राहील, त्यांच्या आईची जिजामातेची स्टोरी राहील, किंवा त्यांच्या सोबत जे मावळे होते त्या मावळ्यांची स्टोरी राहील. शिवाजी महाराजांचा संघर्ष जो औरंगजेबासोबत आला तर औरंगजेबाची स्टोरी राहील, है ना? असे वेगवेगळे प्लॉट एकत्र येणे म्हणजे कसा झाला तो? कॉम्प्लेक्स. क्लिअर? सिंपल म्हणजे फक्त एका छोट्याशा घटनेपुरती आधारित जर असेल तर तो झाला सिंपल. इज इट क्लिअर? सो प्लॉट इज ऑल्सो वन ऑफ द important element of this novel. Essentially, it is a story or a course of event. It is created by
conflict. This conflict either internal conflict or external conflict. Internal conflict, that means which is inside in the mind of the character, or external conflict, that means which is with other character. Is it clear? Plot may be simple or complex. Clear? Now the third element of the novel, it is character. Character म्हणजे त्या नॉवेल मध्ये असणारे पात्र कसे असतात, तर कॅरेक्टर और कॅरेक्टरायझेशन हे एक महत्त्वाचा घटक आहे नॉवेलचा. कॅरेक्टरायझेशन और कॅरेक्टर इज रिलेटेड टू द प्लॉट. प्लॉट जसं असेल त्याच्याप्रमाणे हे कॅरेक्टर ऑथरला सिलेक्ट करावे लागतात. कळतंय? प्लॉट कसा आहे, कॉम्प्लेक्स आहे का, सिंपल आहे का, त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट काय दाखवणार आहे आपण, इंटरनल कॉन्फ्लिक्ट दाखवणार आहे का की एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट दाखवणार आहे, हे जे आहे त्याच्यानुसार आपल्याला कॅरेक्टर्स इथे सिलेक्ट करावे लागतात. कळलं? सो कॅरेक्टर्स आर ऑलवेज रिलेटेड टू प्लॉट. इम्पॉर्टंट कॅरेक्टर डिस्क्राइब्स इन एव्हरी आस्पेक्ट ऑफ द रायटर. इम्पॉर्टंट जो कॅरेक्टर असेल, फॉर एक्झाम्पल आपण त्याला हिरो म्हणू, है ना, जो महत्वाचा कॅरेक्टर आहे, जे महत्वाचं पात्र आहे, तर ते पात्र रायटर जो आहे नॉवेलचा, तो नॉवेलचा रायटर त्याला सगळ्या वेगवेगळ्या प्रकारांनी डिस्क्राइब करत असतो, दाखवत असतो. ठीक आहे? त्याचं शारीरिक बांधणी कशी आहे, त्याचा मेंटल बिल्डअप कसा आहे, तो कशी ऍक्शन करतो, तो काय करतोय, हे सगळ्या गोष्टींचा विचार करून लेखक त्या कॅरेक्टरवरती फोकस करत असतो. नंतर लेस इम्पॉर्टन्स टू द मायनर कॅरेक्टर. या कॅरेक्टरायझेशन करताना कमी महत्व मायनर कॅरेक्टर्सना दिलं जातं. सगळ्यांना सारखं महत्व नाही दिलं जात. जो हिरो आहे त्याला जास्त महत्व, जे मायनर कॅरेक्टर्स आहेत त्यांना कमी महत्व दिलं जातं, त्यांची ऍक्शन, त्यांची कृती कमी दाखवल्या जातात. सी ऍक्शन ऑफ मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉवेल. ऍक्शन महत्वाचा, मेन कॅरेक्टरचा जो मेन कॅरेक्टर आहे, जो हिरो आहे त्या नॉवेलचा, त्याची पूर्ण नॉवेल भर ऍक्शन, कृती, क्रिया आपल्याला दिसत असते. असं नाही सुरुवातीला हिरो दिसला आणि मग पूर्ण गायबच झाला नाही, एकदम शेवटी दिसला, असं नाही. पूर्ण कथानकामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला मेन कॅरेक्टरची ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसत असते. दिस मेन कॅरेक्टर इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटॅगोनिस्ट. त्या मेन कॅरेक्टरला आपण काय म्हणतो? प्रोटॅगोनिस्ट. अँड म्हणजेच कोण? तो हिरो, ज्याला आपण हिरो म्हणतो. क्लिअर? आणि या प्रोटॅगोनिस्टचा नेहमी कॉन्फ्लिक्ट दाखवला जातो, संघर्ष दाखवला जातो, कारण कथा समोर सरकायला पाहिजे की नाही. हा संघर्ष कोणासोबत असतो? अँटॅगोनिस्ट, विलन. अँटॅगोनिस्ट म्हणजे विलन. ठीक आहे? तर हा अँटॅगोनिस्ट कोण असू शकतो? इट कॅन बी एंटिटी और फोर्स. एकतर ते एंटिटी असू शकते किंवा फोर्स असू शकतो. हा संघर्ष कधी कधी अंतर्गत असू शकतो, आपल्या मनातल्या मनात असू शकतो, किंवा बाह्य स्वरूपामध्ये सुद्धा तो असू शकतो. So, what is in character? Character is always related to the plot. It is important character always described in every aspect of the writer. Less importance is given to the minor character. Action. Main character's action we can see throughout the novel. Main character is called as protagonist, and the protagonist always has a conflict with antagonist. Antagonist that can be a entity or a force. Protagonist ला आपण हिरो म्हणू शकतो आणि antagonist ला आपण इथे विलन म्हणू शकतो. तर हे असे कॅरेक्टरायझेशन आपल्याला प्रत्येक नॉवेल मध्ये दिसते. आता चौथा एलिमेंट आहे नॉवेलचा महत्वाचा, आणि तो म्हणजे आहे सेटिंग. सेटिंग कशी असायला हवी, है ना, हे महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल इथे काय म्हटलंय सेटिंग मध्ये, की बॅकग्राऊंड इन विच स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग म्हणजे काय, की ज्या बॅकग्राऊंड मध्ये ही स्टोरी चाललेली आहे ते बॅकग्राऊंड म्हणजे सेटिंग. जसं जर आपण शिवाजी महाराजांची स्टोरी घेतली, तानाजीची स्टोरी घेतली, तर आपण त्यावेळेसचं जे काही सेटिंग घेऊ ते सेटिंग साहजिक त्यावेळेसचे किल्ले, त्यावेळेसच्या दर्याखोऱ्या, त्यावेळेसचं भौगोलिक वातावरण ह्याचा विचार करून आपण तो सेटिंग घेऊ. जर आपण त्यावेळेस त्या सेटिंग मध्ये जर आपण इंटरनेट दाखवलं, कम्प्युटर दाखवलं, विमान दाखवलं, मोबाईल दाखवलं तर चालेल का? नाही, ते सेटिंग अयोग्य बनेल. सो सेटिंग इट मीन्स अ बॅकग्राऊंड
in which this story is going through. Is it clear? Now, several aspects of settings, for example, place, period, time, climate, weather, lifestyle. आपण हे पहिल्या पार्ट मध्ये बघितलेलं आहे की हे सेटिंग मध्ये काय काय येतं. प्लेस, जागा, कथा कुठल्या जागेवरची आहे, पिरियड कोणत्या पिरियड मध्ये कुठल्या टाइम मध्ये ती घडलेली आहे, त्यावेळेसचं क्लायमेट कसं आहे, निसर्ग कसं आहे, वेदर कसं आहे, लाईफस्टाईल तेव्हाच्या लोकांची कशी आहे, हे सगळंच्या सगळं हे या सेटिंग मध्ये येतं. इज इट क्लिअर? जर तुम्ही शिवाजी महाराजांना पॅन्ट शर्ट घालून बघाल, चांगलं वाटेल का? तुम्हाला पटेल का? तुमच्या बुद्धीला नाही. म्हणजेच काय की बॅकग्राऊंड हे सेटिंग हे खूप महत्वाचं असतं. जर ते बरोबर नसेल तर मात्र आपलं नॉवेल गडबड करतं. ड्यू टू सेटिंग प्लॉट अँड कॅरेक्टर गेट अफेक्टेड. सेटिंग जर बरोबर नसेल तर काय होतं की प्लॉट आणि कॅरेक्टर्स हे अफेक्ट होतात. हे प्लॉट आणि हे कॅरेक्टर हे अफेक्ट होतात. आणि हे जर अफेक्ट झाले, याच्यावरती जर वाईट परिणाम झाला तर साहजिक आपल्या नॉवेलची थीम बिघडणार. म्हणजेच सेटिंग हे सुद्धा खूप महत्वाचा पार्ट आहे नॉवेलचा. इज इट क्लिअर? नाउ फिफ्थ एलिमेंट इज कॉन्फ्लिक्ट. व्हॉट इज कॉन्फ्लिक्ट? कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय तर संघर्ष. संघर्ष कोणामध्ये असतो तर स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस. दोन अपोजिट फोर्सेसच्या मधला स्ट्रगल म्हणजे संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट. कळलं? दोन अपोजिट फोर्स कोणते राहणार सामाजिक नॉवेल मध्ये? एक विलन, एक हिरो. इज इट क्लिअर? प्रोटॅगनिस्ट अँड अँटॅगनिस्ट यांच्यामधला कॉन्फ्लिक्ट, यांच्यामधला संघर्ष हा एक महत्वाचा असतो. का? कारण कॉन्फ्लिक्ट प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट प्लॉट. कारण जर संघर्ष असेल तर त्यामुळे काय होतं की क्युरिओसिटी निर्माण होते, कुतूहल निर्माण होतं आणि मुख्य म्हणजे इंटरेस्ट निर्माण होतो. त्यामध्ये अजून काय आपली जिज्ञासा निर्माण होते आणि आपल्याला ते चांगलं वाटायला लागतं की हो याच्यामध्ये संघर्ष म्हणजे पुढे काय घडणार आहे, कसं आहे हे आपल्याला आवडायला लागतं. इज इट क्लिअर? सो conflict is also one of the important element of the novel because it gives us interest and curiosity about the plot. म्हणजे या कथानकामध्ये आता पुढे काय घडणार आहे अशी जिज्ञासा आपल्याला सतत राहत असते. कशामुळे? या कॉन्फ्लिक्टमुळे. कळलंय की कॉन्फ्लिक्ट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एलिमेंट. इट गिव्स स्ट्रगल बिटवीन अपोजिट फोर्सेस and it provides interest and curiosity about the plot. Now the last element is language, which is called as style. त्यालाच आपण स्टाईल पण म्हणतो. लँग्वेज भाषा, स्टाईल शैली. ठीक आहे? त्या कथानकाची भाषा ही त्या कथानकाला योग्य अशी असायला हवी. जसं मी म्हटलं होतं तुम्हाला की शिवाजी महाराजांचं जर कथानक असेल आणि कम्प्युटर आणि आपण मोबाईल हे जर गॅजेट्स तिथे वापरले सेटिंग्स मध्ये तर ते योग्य होणार नाही. त्याचप्रमाणे जर त्या गॅजेट्सशी संबंधित आपण शब्द जर वापरायला लागलो, तिथे भाषा वापरली तर ती योग्य होणार नाही. म्हणजेच तेव्हाची त्या काळची भाषा जशी असेल त्यानुसार ते कथानक त्या लेखकाने घेणं आवश्यक आहे. सो लँग्वेज और स्टाईल इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट. इज इट क्लिअर? लँग्वेज अँड टेक्निक युज्ड बाय द ऑथर फॉर नॅरेशन स्टोरी. स्टोरी नॅरेट करायला, कथानक नॅरेट करायला सांगण्यासाठी लँग्वेज आणि जे काही टेक्निक हा ऑथर वापरत असेल ती महत्वाची आहे. आणि ते नॅरेशन कसं असतं? इट इज अ स्टाईल. त्याला आपण म्हणतो स्टाईल. त्याची ती शैली आहे, लेखन करण्याची ती शैली आहे, ती पद्धत आहे. He used there in this language use extensive vocabulary, high phrases. Poet can use extensive vocabulary or high phrases. त्या कथानकाला साजेसे योग्य असे फ्रेजेस, व्होकॅब्युलरी, शब्द याचा वापर लेखक करत असतो. लिंग्विस्टिक डिव्हायसेस स्टाईल मध्ये साहजिक आहे लिंग्विस्टिक डिव्हायसेस सुद्धा येणार आहे. लिंग्विस्टिक डिव्हायसेस म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण फिगर ऑफ स्पीच वगैरे बघतो, पर्सोनिफिकेशन, अलिटरेशन याचा उपयोग जो करतो भाषेला सुंदर करण्यासाठी. दोज लिंग्विस्टिक डिव्हायसेस ऑल्सो युज्ड हिअर. क्लिअर? नंतर because of this language
दिस लँग्वेज डिसाइड्स द टेक्स्चर ऑफ दिस नॉवेल. कशा प्रकारचं त्याच्यामध्ये लँग्वेज आणि स्टाईल वापरलेली आहे त्याच्यामुळे त्या नॉवेलचं टेक्स्चर ठरतं की नॉवेल कशा प्रकारचं आहे, अप्रतिम आहे, चांगलं आहे, कसं आहे, हे त्याचं कसं आहे हे टेक्स्चर हे लँग्वेजमुळे ठरत असतं. अँड ड्यू टू दिस टेक्स्चर दॅट नॉवेल क्रिएट्स इम्पॅक्ट ऑन द रीडर. टेक्स्चर जर चांगलं असेल तर त्याचा चांगला इम्पॅक्ट रीडरच्या मनावरती होतो. क्लिअर? जर योग्य भाषा वापरली नसेल तर चांगलं टेक्स्चर निर्माण होणार नाही. चांगलं टेक्स्चर निर्माण जर झालं नाही तर त्याचा इम्पॅक्ट रीडरच्या मनावरती होणार नाही, है ना, पकड घेणार नाही रीडरच्या मनाची. आणि त्याच्यासाठी महत्वाचा घटक कोणता आहे? लँग्वेज. तर कथा सांगण्यासाठी लँग्वेज ही महत्वाची आहे. ती जर चांगली असेल तर ते नॉवेल साहजिक पकड घेईल रीडर्सच्या मनाचे. सो इन दिस वे novel has 6 essential elements: theme, plot, character, setting, conflict and language. These are the 6 elements. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या पार्ट वरती या नॉवेल वरती जर प्रश्न घ्यायचा झाला तर तो 6 एलिमेंट्स संबंधी येईल आहे. क्लिअर? डिस्क्राइब द थीम किंवा डिस्क्राइब द कॅरेक्टर ऑफ द नॉवेल किंवा डिस्क्राइब द कॉन्फ्लिक्ट ऑफ द नॉवेल किंवा डिस्क्राइब 6 एलिमेंट्स ऑफ द नॉवेल. तर अशा प्रकारचा हा क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतो. त्या दृष्टीने तुम्हाला हा प्रिपेअर करावा लागेल. सो वी मीट इन नेक्स्ट पार्ट. थँक्यू.